तर आज आपल्याला जायचं होतं पानशेत डॅम बघायला, कारण नंतर एकदा कॉलेज चालू झाले की आपल्याला कुठंच जाता येत नाही. म्हणून म्हणलं जाता जाता एक लास्ट ट्रिप तर झालीच पाहिजे. पुण्यामध्ये आहे आणि ट्रॅफिक कधी लागलं नाही असं कधीच झालं नाही. हडपसर पासून सिंहगड रोडला पोहोचायला मला 1.5 तास लागला. माझी वाट बघून बघून थकलेले, म्हणलं एकदाशी पोहोचलो. जाता जाता म्हणलं पहिला गाडीला पेट्रोल टाकावं. मी आपलं बसलो शिऱ्याच्या गाडीवर. पेट्रोल टाकून 10-15 मिनिटात आपलं खडकवासला डॅमला लगेच आलो. तर इथे खडकवासला डॅमला फक्त माणसं पण नाही, उंट पण येते डॅम बघायला. डॅम पाशी तर काय जास्त वेळ थांबलो नाही, कारण म्हणलं पहिल्याच आधी आपल्याला उशीर झालाय, अजून त्यातनं उशीर नको व्हायला. अर्ध्या रस्त्यात गेलो नाही तोपर्यंत तिकडे पाऊस पण चालू झाला. म्हणलं आपण स्लीवलेस आणले ते कधी उपयोगाला येईल. 1 ते 1.5 तासानंतर आम्ही आलो पानशेत डॅमला. वातावरण असलं भारी झालतं का नाही, म्हणलं एक चहा तर घ्यावं. तोपर्यंत तिकडे सोन्या बघा ह्या मांजरासोबत खेळत बसले. फोटो स्नॅप व्हिडिओ काढेपर्यंत आपल्या इकडे चहा पण आला आणि जसं वातावरण कडक होतं का नाही तसा चहा पण कडकच होता. इकडे महाग बसून एक व्हिडिओ काढत होतो, तेवढ्यात आजी म्हणल्या पिठलं भाकरी खायला गरम गरम. म्हणलं जाताना नक्की येतो 100%. पानशेत डॅम बघून झाल्यावर म्हणलं लवासा सिटी पण जवळच आहे, जाऊन तर यायला लागते. त्यानंतर तिथून निघालो आम्ही लवासा सिटीला. रस्त्याच्या कडेने एवढे बारीक बारीक धबधबे आहेत ना, काय विचारू नका. असल्या वातावरणात मनच हरवून जाते हो. इथून पुढे या ट्रिपचे मिनी ब्लॉग काय येणार नाहीत, कारण की मोठे ब्लॉग येणार आहेत. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर आपला मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका.